नमस्कार. गोविंदाना म्हात्रे शिक्षण मंडळ संचालित शांतिवन विद्यालयाचा 21वा वर्धापन दिवस या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शंकर नारायण महाविद्यालयाचे संस्थापक विरोधाजी पाटील साहेब, जैन दत्ता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉक्टर नरेंद्रजी पाटील साहेब, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित ग्रामस्थ, पालकवर्ग, शिक्षक व विद्यार्थी. आज माघी गणेशोत्सव बुद्धिदात्यांचे आगमन होत आहे. 21 वर्षापूर्वी बुद्धिविनायकाने मला शिक्षकोत्सव स्थापन करण्याची बुद्धी दिली आणि आज उपस्थित असलेले विरोधाजी पाटील यांनी मला त्यावेळी आशीर्वाद दिला. ही संस्था स्थापन केली तेव्हा मी वार्ताहर पुण्यनगरी वृत्तपत्रात काम करत होतो. शाळा काढणे माझा विषय नसला तरी ज्यांनी मला आशीर्वाद दिला तो परिपूर्ण ताकदीचा असल्याने आजचा दिवस माझ्यासाठी भाग्याचा ठरला आहे. संस्था स्थापन केल्यानंतर पुढे काय हा प्रश्न पडला. हिंदी विद्यालय सुरू करणे म्हणजे विद्यार्थी कुठून मिळणार आणि जागेचा प्रश्न होता. मात्र आई श्री चंडिका मातेच्या कृपा आशीर्वादाने श्रीमती लीलाबाई डवला यांच्या घरातील एक रूम भाड्याने देण्याचे मान्य केल्यानंतर त्यांनी केलेल्या पुढाकारामुळे जागेचा प्रश्न सुटल्यानंतर या परिसरातील 11 हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना घेऊन शाळेचा शुभारंभ साहित्यिक स्वर्गीय भालचंद्र पाटील यांच्या शुभास्ते करण्यात आला. तसेच आजचे व्यासपीठावरील काही मान्यवर उपस्थित होते. 30 जानेवारी 2003 आणि आज 31 जानेवारी 2025 म्हणजे आज 21 वर्षात शांतिवन विद्यालयात एकूण 1,500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ते फक्त आज उपस्थित असलेल्या पालकांनी शांतिवन विद्यालयावर ठेवलेला आपला विश्वास सार्थक केलेला आहे. या 21 वर्षात शांतिवन विद्यालयाच्या उभारणीत अनेकांच्या मदतीचा हात असून माझी पत्नी भरत म्हात्रे हिने मला दिलेले सहकार्य फार मोलाचे आहे. हिंदी विद्यालयाला अनुदान मिळण्यासाठी माझे आमदार जितेंद्र ठाकूर साहेब, माजी खासदार राजेंद्र गावी साहेब, विवेकभाऊ पंडित साहेब तसेच प्रशासकीय अधिकारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य मला मिळाले आहे. आज हिंदी आणि इंग्रजी माध्यमाची 10वी पर्यंत शाळा परिपूर्ण करण्यात यशस्वी असलो तरी यापुढे लवकरच 12वी पर्यंत विद्यालय सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मला मिळतील यात शंका नाही. एवढे बोलून मी माझी मदत करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir, for such an enlightening and inspiring speech. Your words will surely leave